नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो। आपण महाराष्ट्राचे मॅप्स किंवा नकाशे याची सिरीज आपण सुरू केलेली आहे। यामध्ये आपण कोकण बघितला, कोकणच्या नंतर आपण नाशिक आणि पुणे विभाग आपण संपवलेले आहेत। ते व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर नक्की बघा, परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे व्हिडिओ असणार आहे। आता येणारी जी राज्यसेवा आहे 1 डिसेंबरची आणि त्यानंतर कंबाईन बी आणि कंबाईन सी हे जे पेपर्स आहेत त्यासाठी तुम्हाला भूगोलमधला जो महाराष्ट्राचे नकाशे आहेत तो फार महत्त्वाचा टॉपिक असणार आहे। तर या टॉपिकसाठी तुम्हाला एक छोटीशी मदत व्हावी या दृष्टीने आम्ही ही सिरीज सुरू केलेली आहे। या सिरीजच्या मुळे तुम्हाला तुमचे डाऊट जे असतील ते क्लिअर होणार आहे। त्याचबरोबरीने हे स्टेट बोर्डमधले मॅप आहेत, त्यामुळे एकदम अचूक आणि ऑथेंटिक असे मॅप तुम्हाला यामध्ये बघायला मिळतील। त्याचबरोबरीने प्राकृतिक नकाशे, राजकीय नकाशे, दळणवळण, पर्यटन याविषयी पण तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर आपण बघूयात आता अमरावती जो विभाग आहे तो आज आपण बघणार आहोत। अमरावती विभागामध्ये जर पाहिलं तर अमरावती, बुलढाणा, त्यानंतर अकोला, वाशिम आणि यवतमाळ असे 5 जिल्हे हे अमरावती विभागामध्ये येतात। तर अमरावती विभाग बघताना आपण सुरुवात करणार आहोत अमरावती जिल्ह्यापासून। तर अमरावती जिल्ह्यांमध्ये जर आपलं बघितलं तर सर्वप्रथम आपण काय सांगत असतो की तालुके किती आहेत, टोटल तालुके किती आहेत। त्यानंतर आपण बघत असतो की त्यांची दिशा, त्यांचं लोकेशन, की उत्तरेला कोणता तालुका आहे, दक्षिणेला कोणता तालुका आहे, याबद्दलचे प्रश्न आपल्याला विचारले जातात। त्याचबरोबरीने त्या जिल्ह्याला लागून असलेले इतर जे जिल्हे असतील किंवा त्याचे बॉर्डर कोणकोणत्या राज्यासोबत लागते किंवा कोणकोणत्या जिल्ह्यांसोबत लागते तर याबद्दल पण आपल्याला प्रश्न विचारले जातात। तर त्या दृष्टीने आपण बघणार आहोत। तर अमरावती जिल्हा जर बघितला तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण तालुके हे 14 आहेत, 14 तालुके आहेत। उत्तरेला जर बघितलं, सर्वात उत्तरेला चिखलदरा तुम्हाला दिसत असेल, चिखलदरा तालुका लागतो। बाजूला धारणी नावाचा तालुका आहे, त्याखाली अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी आणि वरुड। त्यानंतर आपण खाली गेलो, अंजनगाव सुरजी, दर्यापूर, भातकुली, अमरावती, तिवसा। त्याखाली आपण गेलो तर नांदगाव, खंडेश्वर, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे। तर बघा तुम्हाला इथे 3 नावं जे दिसत आहेत तुम्हाला, चांदूर रेल्वे आणि चांदूर बाजार, हे 2 नावं बघा थोडे सारखे वाटत आहेत। तर तुम्ही असं लक्षात ठेवायचं। कधी कधी काय करतात आयोग हा प्रश्न विचारताना काही तालुक्यांची नावं देतो आणि तो आपल्याला आयडेंटिफाय करायला लावतो की खालीलपैकी हे जे तालुके आहेत ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात। असे प्रश्न ऑलरेडी विचारून झालेले आहेत। गडचिरोलीचे असेल, चंद्रपूरचे असेल, त्यातले तालुके आपल्याला विचारलेले आहेत। समजा प्रश्न कसा फॉर्म होऊ शकतो की वरुड, त्यानंतर तिवसा आणि दर्यापूर हे तालुके कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात। खाली ऑप्शन असतील अमरावती, अकोला, बुलढाणा अशा पद्धतीचे। तर त्या पद्धतीचे प्रश्न पण तुम्हाला येऊ शकतात, म्हणून आपण जो काही फोकस आपला ठेवतोय तो तालुक्यांवर पण ठेवतो आहे। सर्वात उत्तरेकडे तुम्हाला चिखलदरा दिसतोय, सगळ्यात दक्षिणेकडे तुम्हाला नांदगाव, खंडेश्वर अशा पद्धतीने। आणि 2 असे नावं आहेत की ते थोडे समान आहेत, जसं की चांदूर बाजार आणि चांदूर रेल्वे हे 2 नावं थोडे सारखे आहेत। त्यानंतर बघा इथे धामणगाव रेल्वे अशा प्रकारचं इथे तालुका पण आहे। चिखलदरा तुम्हाला माहितीच असणार आहे, चिखलदरा तिथे थंड हवेचे ठिकाण पण आहे। तर अशा पद्धतीने आता बघा वर जर बघितलं आपण बॉर्डर, तर मध्य प्रदेशची बॉर्डर ही अमरावतीला लागते। कोणकोणत्या तालुक्यांना लागते तर धारणी, चिखलदरा, त्यानंतर बघा इथं धारणी झालं, चिखलदरा झालं, अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी आणि वरुड एवढे तालुके हे कोणाला लागत आहेत, मध्य प्रदेशला लागत आहेत। म्हणजे जर आपण पाहिलं तर 6 तालुके हे मध्य प्रदेशला लागून आहेत। खाली जर पाहिलं आपण पश्चिम साईडला तर तुम्हाला दिसेल बुलढाणा जिल्हा आहे। बुलढाणा जिल्हा बघा इतक्या भागामध्ये लागतोय। म्हणजेच आपण असं म्हणू शकतो धारणी तालुका जो आहे हा धारणी तालुका बुलढाणा जिल्ह्याला लागून आहे। त्यानंतर इकडे जर बघितलं तर अकोला जिल्हा आहे बघा, अकोला जिल्हा, अकोला जिल्ह्याला चिखलदरा, अंजनगाव सुरजी, दर्यापूर, भातकुली आणि नांदगाव, खंडेश्वर हे लागतात। नंतर इथं बघा छोटासा तुम्हाला वाशिम जिल्हा दिसतोय, इथे अकोला झाला, इथे बुलढाणा झाला, राईट, इथं वाशिम झालं, ठीक आहे। खाली जर बघितलं इथं दक्षिणेकडे तर यवतमाळ जिल्हा पण तुम्हाला दिसतोय, यवतमाळ जिल्हा। आणि पूर्व साईडला जर बघितलं तर वर्धा तुम्हाला दिसतोय बघा, वर्धा। आणि त्याच्यावर आपण जर गेलो तर नागपूर जिल्हा पण इथे सीमा करताना दिसतोय, बॉर्डर करताना दिसतोय। म्हणजे जर बघितलं आपण किती जिल्हे लागून आहेत तर बघा बुलढाणा 1, अकोला 2,
वाशिम 3, यवतमाळ 4, वर्धा 5 आणि नागपूर 6. म्हणजेच असे 6 जे जिल्हे आहेत ते अमरावती या जिल्ह्याला लागून आहेत. बघा अशा पद्धतीने आपण हे बघितलं. चला आता हा जो आपला होता मॅप तो राजकीय मॅप होता. आता आपण जाऊयात पुढे. आता बघा इथे वाशिम जो आहे ना, वाशिम जो लागलेला आहे अमरावतीला तो थोडा क्रुशियल पॉईंट आहे. तर तो तुम्ही लक्षात ठेवायचं, कारण की तो छोट्या भागामध्ये लागलेला आहे, अटॅच आहे, त्यामुळे त्याच्यावर जास्त आपलं लक्ष असलं पाहिजे. आपण आता खाली गेलो तर आपल्याला दिसतंय बघा की प्रमुख रस्ते, लोहमार्ग आणि प्रसिद्ध ठिकाणे हे या मॅपच्या माध्यमातून तुमचं कव्हर होणार आहे. तर बघा इथे आपण जे महत्त्वाचे आहेत तेच आपण घेणार आहोत. उत्तरेकडून आपण सुरुवात करू. बघा इथे एक रस्ता आहे बऱ्हाणपूरकडे जाणारा. खाली जर आपण गेलो तर इथं धूळ घाट आहे बघा, धूळ घाट. त्यानंतर इथे वान अभयारण्य असेल. त्यानंतर इथे मेळघाट आणि चिखलदरा आहे बघा. गाविलगडचं इथे किल्ला पण आहे. मेळघाट आणि चिखलदरा तुम्हाला दिसतंय. पुढे जर आपण गेलो खाली तर चांदूर बाजार बघा, इथे गुरांचा बाजार भरतो चांदूर बाजारला. इथं रिद्धपूर आहे बघा. आता तुम्ही सध्या एक चर्चेत ऐकलं असेल की रिद्धपूर इथे काय झालेलं आहे. चला याचं तुम्ही काय करा, कॉमेंटमध्ये मला सांगा. कॉमेंट करा सगळ्यांनी. करंट अफेअर्सचा हा क्वेश्चन आहे की सध्या हे जे रिद्धपूर आहे, रिद्धपूर हे फार चर्चेमध्ये आहे. काय चर्चेमध्ये याचं तुम्ही उत्तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. करंट अफेअर्स तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला ते लक्षात येईल. इथं बघा राजुरा बाजार पण आहे बाजूला, आणि हे आपण फोकस करतोय रिद्धपूरला. त्यानंतर खाली जर आपण आलो तर खोलापूर इथे पण आपल्याला गुरांचा बाजार दिसतोय. खाली जर आपण आलो अमरावतीमध्ये बघा नॅशनल महामार्ग जातोय, नॅशनल हायवे. त्याचबरोबरीने लोहमार्ग पण इथं जातोय. तुम्हाला माहिती असेल अमरावतीमध्ये जे काही 2-3 रेल्वे मार्ग तिथं एकत्र येत आहेत. त्यानंतर खाली जर आपण गेलो इथे विमानतळ पण आहे. त्यानंतर एवढं काही विशेष नाही आहे. जेवढं आपण बघितलं समजा चिखलदरा, मेळघाट हे महत्त्वाचं आहे, आणि हे रिद्धपूर जे आहे सध्या ते करंट अफेअर्समध्ये आहे. आता पुढे जाऊयात आपण. जो की आपला महत्त्वाचा असणार तो आहे प्राकृतिक नकाशावरच आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. आता प्राकृतिकमध्ये जर बघितलं तर आपण सर्वप्रथम काय बघणार आहोत की नद्या. ठीक आहे. आता एक प्रश्न तुम्हाला आठवत असेल की राज्यसभेमध्ये विचारला होता 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये की जे पठार असतात त्या पठारांचा कलर कशा पद्धतीने डिनोट करतात नकाशांमध्ये, पठारे कशा पद्धतीने दाखवतात. तर उत्तर काय दिलं होतं, येलो कलर, पिवळ्या कलर याने पठारं दाखवतात. बघा हा जो पिवळा कलर दिसतोय तुम्हाला पठारांचा आहे. पण ब्राऊन कलर जर बघितला तर ब्राऊन कलरमध्ये तुम्हाला काय दिसतंय, उंच भाग दिसतोय. म्हणजे डोंगर रांगा ज्या आहेत त्या ब्राऊन भागाने दर्शवलेल्या आहेत. आणि सध्या जो काही खोलगट भाग आहे तो ग्रीन भागाने दर्शवलेला दिसतो. म्हणजे कमी उंचीचा जो प्रदेश असतो तो ग्रीन भागाने दर्शवलेला आहे. मध्यम उंचीचा प्रदेश येलो भागाने म्हणजे थोडा पिवळसर, आणि जास्त उंचीचा थोडा डार्क पिवळसर, आणि ब्राऊन जो आहे तो जास्त उंचीचा. तर अशा मॅपवरून पण तुमचं ते जो काही डाऊट होता तो क्लिअर होत असतो. आता बघा सर्वात उत्तरेकडे जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे की अमरावतीला बॉर्डर करत तापी नदी येत असते. मग तापी नदी परत काय करते, MP मध्ये जाते, मध्य प्रदेशमध्ये जाते, आणि परत एकदा ती जळगाव या जिल्ह्यामध्ये परत एकदा महाराष्ट्रामध्ये एंटर करत असते. त्यामुळे तापी नदीचं एक महत्त्वाचं आहे की तापी नदी ही थोडं अंतर जे आहे त्याचं अमरावतीमधून पण ती जात असते, बॉर्डर करत असते ती मध्य प्रदेशसोबत महाराष्ट्राची बॉर्डर. तापी नदीला मग 2 नद्या येऊन मिळतात इथं. एक आहे खापरा नावाची नदी आणि सिपना नावाची नदी. खापरा आणि सिपना, आणि इथे खाली आहे गाडगा नावाची नदी. त्यानंतर इथं डोलार नावाची नदी पण तुम्हाला दिसत असेल, डोलार नावाची नदी. चला खाली आपण गेलो तर इथं वान नावाची नदी दिसते बघा, वान. त्यानंतर इथे गेलो आपण शहानूर नदी. त्यानंतर चंद्रभागा नदी बघा, चंद्रभागा नदी. इंद्रायणी नदी आपण पुण्यामध्ये बघितली होती, इथे चंद्रभागा नदी आपल्याला दिसते. तुम्हाला माहीत असेल की चंद्रभागा नदी पंढरपूरजवळ जी नदी जाते भीमा नदी, भीमा नदीला दुसरं नाव पण आपण चंद्रभागा म्हणतो. तर पूर्णा नदी तुम्हाला दिसते बघा. सर्वात महत्त्वाची नदी जी आहे अमरावतीमध्ये जी आहे पूर्णा नदी. आणि पूर्णा नदी तुम्हाला माहीत असेल की तापी नदीची ही उपनदी आहे. तापीची उपनदी पूर्णा नदी असणार आहे. तर पूर्णा नदीला ही चंद्रभागा नदी येऊन मिळते. त्यानंतर शहानूर नावाची नदी येऊन मिळते. त्यानंतर पुढे जर बघितलं पेढी नावाची नदी आहे. इथे दांभेरी नावाचा तलाव आहे, तर अशा पद्धतीने पूर्णा नदी ही पुढे जाऊन तापीला जाऊन मिळणार आहे. आता वर आपण उत्तरेकडे गेलो तर इथे दिसते तुम्हाला चुडामन
चुडामण नावाची नदी इथे दिसते. इथे बाजूला माडू नावाची नदी दिसते. आणि ही जी काय बॉर्डर दिसते तुम्हाला अमरावतीची पूर्वेकडची जी बॉर्डर आहे, सर्व बॉर्डर, ही सर्व बॉर्डर कोणी कवर केलेली आहे? वर्धा नदीने. वर्धा नदी फार महत्त्वाची आहे, कारण वर्धा नदीने पूर्ण पूर्वेकडची जी साईड आहे अमरावतीची सगळी कवर केलेली आहे बघा, नैसर्गिक सीमा तयार केलेली आहे. असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की अमरावती या जिल्ह्याला जे काही पूर्व साईड आहे अमरावतीची, ती पूर्ण पूर्व साईड ची नैसर्गिक सीमा म्हणजे काय म्हणून ओळखली जाते? नैसर्गिक सीमा म्हणजे कोणती असणार आहे? वर्धा नदी ही नैसर्गिक सीमा इथे तयार करत असते. वर्धा नदी जर बघितलं तर वर्धा नदीला एक नदी येऊन मिळते विदर्भा, सर्वात महत्त्वाची नदी आहे. विदर्भा नदी ही कोणाची उपनदी? मग वर्धा. त्यानंतर खोलोट नदी, नंतर बेंबळा नदी. या एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त विदर्भा नदी तुम्ही लक्षात ठेवा. आणि पूर्णा नावाची नदी जी आहे चंद्रभागा आणि पूर्णा, तर या महत्त्वाच्या असणार आहेत. आणि इकडे जर बघितलं उत्तर साईडला तर तापी नदी जाताना आपल्याला दिसते. तर इतक्या ज्या नद्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, त्यांच्या उपनद्या आपल्याला विचारल्या जातात. त्यानंतर इथे 2 तलाव पण आहेत. एक आहे बघा इथं शेकदरी तलाव आणि हा दांभेरी तलाव. आता आपण बघूयात डोंगर आणि टेकड्या. इथं बघा जिनगडचे डोंगर इथे तुम्हाला दिसत आहेत. त्यानंतर इथे चिखलदरा, उंच शिखर आहे जे की थंड हवेचे ठिकाण आहे चिखलदरा, ते चिखलदरा तालुक्यामध्येच आहे. त्यानंतर इथं सातपुडा पर्वतरांग इथं पसरलेले बघा, सातपुडा पर्वतरांग. त्यामध्ये कोणतं डोंगर आहे? गाविलगडचे डोंगर आहेत, हे महत्त्वाचे आहेत. गाविलगड डोंगर यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. म्हणजे गाविलगड डोंगर आणि जिनगडचे डोंगर हे दोन्ही डोंगर आपल्याला महत्त्वाचे असणार आहेत. खाली जर आपण गेलो तर बघा इथे दिसते तुम्हाला पोहऱ्याचे डोंगर. तर जुन्या PYQमध्ये पण याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. पोहऱ्याचे डोंगर कुठे आहे? अमरावतीमध्ये आहे. तर बघा एवढं आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण यामधून काय बघितलं? नद्या बघितल्या, त्यांच्या उपनद्या बघितल्या आणि डोंगर बघितले, पर्वत पण बघितले. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाणही आपण यामध्ये पाहिलं. म्हणजे अशा पद्धतीने आपण अमरावती जो जिल्हा आहे तो कवर केलेला आहे. यामध्ये मग अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला फॉर्म होतात, जसं की विदर्भा नदी ही कोणाची उपनदी आहे, ठीक आहे, गाविलगड डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो, किंवा मग अमरावतीचा सर्वात उत्तरेकडचा तालुका कोणता आहे, किंवा अमरावतीला लागून असलेले जिल्हे कोणते आहेत. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. किंवा मग तालुक्यांचे नावं देतील की चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, तिवसा, मोर्शी, वरुड, हे जे खालीलपैकी तालुके आहेत ते कोणत्या जिल्ह्यात आहेत. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जात असतात. पुढे आपण बघूयात अकोला जिल्हा. आता अकोला जर बघितलं तर आकारमानाने थोडा लहान आहे, त्यामुळे आपल्याला समजायला पण इझी जाईल. तर अकोला जिल्हा जर आपण पाहिला तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती, तर ते आपल्याला पाहायचं आहे. तर अकोल्यामध्ये जर पाहिलं आपण तर एकूण तालुके हे 7 आहेत. 7 एकूण तालुके आहेत. कोणकोणते आहेत बघा? सर्वात उत्तरेकडचा जो आहे अकोट सर्वात उत्तरेकडचा आहे. त्यानंतर तेल्हारा, त्यानंतर बाळापूर, अकोला, मूर्तिजापूर एका लाईनमध्ये. त्यानंतर पातूर आणि बार्शी टाकळी. ठीक. आता भरपूर विद्यार्थी काय करतात की हे जे तालुके असतात तर हे पाठ करण्यासाठी त्यांच्या इंडिव्हिज्युअल ज्या ट्रिक्स असतात त्या बनवण्याचा इथे प्रयत्न करत असतात. तुमच्या अभ्यासानुसार तुम्ही ते बनवले पाहिजे, कारण की ते तुम्हाला इझी जातात. ज्यावेळेस असे तालुक्यांचे प्रश्न येतात मग त्यावेळेस तुम्हाला ते सोपंही जाईल. आणि त्यामुळे तुम्हाला ट्रिक बनवायची असेल तर तुम्ही याची ट्रिक बनवू शकतात तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये. याचे न्यूमोनिक्स वगैरे पण तुम्ही तयार करू शकतात. तर 7 तालुके आपण बघितले. सर्वात उत्तरेला अकोटे आणि सर्वात दक्षिणेला पातुरे, त्यानंतर बार्शी टाकळी, मूर्तिजापूर, अकोला, बाळापूर आणि तेल्हारा. आता आपण बघूयात कोणकोणते जिल्ह्यांची सीमा लागते, इथे बॉर्डर तयार होते. तर वरचं सर्वात माहिती आहे आपल्याला की सर्वात वर काय असणार आहे? अमरावती असणार आहे. अमरावती पश्चिम साईडला बुलढाणा आहे, दक्षिण साईडला वाशिम जिल्हा आहे. ठीक आहे, दक्षिण साईडला कोणता आहे? वाशिम जिल्हा आहे. तर वाशिम जिल्हा जर बघितलं तर बऱ्यापैकी तो इथे कवर करतो आहे अकोल्याला. ठीक आहे, त्याच्यामुळे इथं पूर्ण जो भाग आहे बघा, इथून तुम्हाला ही लाईन दिसते आणि ही लाईन दिसते. ही जी लाईन आहे ही सगळी काय कोणी कवर केलेली आहे? या वाशिम जिल्ह्याने कवर केलेली आहे. आणि वरचे जे 3 तालुके आहेत बघा, अकोट, तेल्हारा, अकोला आणि मूर्तिजापूर, हे 4 तालुके जे आहेत ते 4 तालुके कोणी कवर केले? अमरावतीने. अमरावतीवर लागतो आणि बाजूला कोण आहे? बुलढाणा आहे. म्हणजे जर बघितलं आपण टोटल किती जिल्हे लागत आहेत अकोल्याला, तर बघा एक आहे आपलं अमरावती, वाशिम आणि बुलढाणा, म्हणजे 3च जिल्हे इथे बॉर्डर तयार करतायत अकोल्याला.
पुढे दळणवळण बघतोय आपण. यामध्ये जर बघितलं तर नरनाळा किल्ला बघा सर्वात महत्त्वाचा, जो की स्टेट बोर्डमध्ये पण त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. नरनाळा किल्ला जो की अकोल्यामध्ये आहे. नरनाळा खाली अकोट येतं. त्यानंतर जर बघितलं अजून महत्त्वाचं काय, इथं अकोल्याला एक किल्ला आहे. त्यानंतर इथं बाळापूरला एक किल्ला आहे बघा, इथं डिनोट केलेलं आहे. काटेपूर्णा अभयारण्य महत्त्वाचं आहे, जे की चर्चेत पण असतं. काटेपूर्णा अभयारण्य, काटेपूर्णा लक्षात ठेवा. आय थिंक ज्ञानगंगा आणि काटेपूर्णा, ज्ञानगंगा मला वाटतं आहे की यवतमाळमध्ये असेल आणि काटेपूर्णा. तर इथे मागे एक न्यूज आली होती की तिकडचे जे वाघ होते ते इथं आढळलेले होते, त्यामुळे अशा चर्चेत वगैरे असतात या गोष्टी. तर त्याच्यावर पण तुमचं लक्ष असायला हवं. बघा इथून अकोल्यामधून तुम्हाला दिसतं आहे की लोह मार्ग पण जातो आहे आणि एक नॅशनल हायवे पण जातो आहे, राईट, राष्ट्रीय महामार्ग. आता तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की हा जो नॅशनल हायवे आहे याचा नवीन क्रमांक, नॅशनल हायवे हा कोणता जातो आहे हे तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. कॉमेंट सेक्शनमध्ये की हा जो नॅशनल हायवे जातो आहे अकोल्यामधून, तर त्याचं नाव काय, नवीन नाव तुम्हाला इथे सांगायचं आहे. चला आता पुढे जर आपण गेलो, प्राकृतिक महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. बघा इथं नरनाळा, इथं शिखर पण दिसतंय. गाविलगडचे डोंगर बघा, आधी आपण बघितलं होतं अमरावतीमध्ये, तर गाविलगडचे काही डोंगर हे इथे पण आपल्याला दिसतात अकोल्यामध्ये. आता बघा नद्यांचं जर तुम्ही जाळं बघितलं तर बऱ्यापैकी नद्या इथं तुम्हाला दिसत आहेत. तर बघा हे सगळं पूर्णा नदीचं मैदान आहे. सगळं जे मैदान आहे पूर्णा नदीचं आहे. ही पूर्णा नदीवरून येते बघा, अमरावतीकडून आपण पाहिली होती. अशा पद्धतीने ही पूर्णा नदी पुढे जाऊन कोणाला मिळते, तापीला मिळते. तापी नदीला जाऊन मिळणार आहे. ही एक वान नदी दिल्या येऊन मिळते. आता बघा ह्या ज्या छोट्या छोट्या नद्या आहेत या एवढ्या महत्त्वाच्या नसतात, फक्त आपण ज्या मोजक्या आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत त्या बघू. शहानूर नदी, पठार नदी, त्यानंतर इथं काय विद्रुपा नदी, आस नावाची नदी आहे, गौतम नावाची नदी आहे, ठीक आहे, मोहली नावाची नदी आहे. या एवढं इम्पॉर्टंट नाही, आपल्याला इम्पॉर्टंट काय, पूर्ण नदी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि ही वान नावाची नदी इथं जी दिसते, वान नावाची नदी ही एक महत्त्वाची आहे. इथे बघितलं तर एक मन नावाची नदी बघा, मन नावाची नदी ही फार महत्त्वाची. मन आणि वर वान, तर ह्या दोन्ही लक्षात ठेवा. मन नावाची जी नदी आहे ती पूर्णा नदीची ही डाव्या बाजूची उपनदी आहे आणि जी वान नावाची नदी ती उजव्या बाजूची उपनदी आहे. तर यावर पण प्रश्न विचारले जातात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर वर पण विद्रुपा दिलेलं आहे आणि खाली पण विद्रुपा दिलेलं आहे. थोडं इथे मला वाटतं आहे थोडं चुकीचं असेल, पण ही एक महत्त्वाची नदी आहे जी तिला आपण म्हणतो मोरणा नावाची नदी. मी तुम्हाला आत्ता मागं ज्यावेळेस आपण पुणे विभाग बघत होतो त्यावेळेस मी तुम्हाला मोरणा नावाची नदी एक सांगितली होती. तर ही जी मोरणा नावाची नदी आहे तर ही अकोला शहरातून जाते. तर महत्त्वाची आत्ता मागं न्यूजमध्ये पण होती की मोरणा नदीचं जलशुद्धीकरण किंवा त्याचं शुद्धीकरण करण्याचं जी काही जबाबदारी ती घेतली होती कलेक्टर साहेबांनी. तर त्यामुळे ते चर्चेत होतं. न्यूज पण आली होती की त्याचं स्वच्छता करण्याचं मोहीम राबवलेली होती अकोल्यामध्ये. तर मोरणा नदी ही महत्त्वाची आहे कारण की ती अकोला शहरातून जाते. त्यानंतर इथे खाली जर बघितलं आपण निर्गुणा नावाची नदी दिसते. इथे काटेपूर्णा नदी ही महत्त्वाची बघा, काटेपूर्णा नदी ही कोणाची उपनदी आहे, पूर्णा नदी. त्यानंतर इथे उमा नदी आहे आणि पेढी नावाची नदी आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला महत्त्वाच्या कोणकोणत्या आहेत, मन नावाची नदी, काटेपूर्णा नदी, मोरणा नदी, पूर्णा नदी आणि वान नावाची नदी. तर या महत्त्वाच्या नद्या आहेत. वर जर पाहिलं आपण गाविलगडचे डोंगर बघितले, खाली जर आपण आलो तर इथं तुम्हाला दिसतं अजिंठ्याचे डोंगर काही प्रमाणात इथे पसरलेले दिसतात. बाकी इथे कोणते डोंगर आणि पर्वत आपल्याला जास्त प्रमाणात दिसत नाहीत. पुढे आपण बघूयात यवतमाळ. आता यवतमाळ जर बघितलं तर आकाराने क्षेत्रफळानुसार फार मोठा हा जिल्हा असणार आहे. तर यवतमाळमध्ये जर बघितलं आपण टोटल एकूण तालुके किती आहेत तर 16 तालुके आहेत बघा, तब्बल 16 तालुके आहेत. सर्वात जास्त आपण असं म्हणू शकतो यवतमाळमध्ये 16 तालुके आहेत. तर बघा ते कोणकोणते आहेत बघूयात. वर आहे सर्वात उत्तरेकडे बाभुळगाव तालुका आहे. त्यानंतर नेर आणि बाजूला कळंब तालुका दिसतोय तुम्हाला. तर कळंब जो तालुका आहे तो अजून कोणत्या ठिकाणी आहे बघा, तुम्हाला आठवतं आहे का, कळंब नावाचा जो तालुका आहे तो अजून एका ठिकाणी आहे. तर बघा उस्मानाबाद किंवा आपण त्याला धाराशिव म्हणूयात. धाराशिव आय थिंक मला वाटतं 2023चे जे टॉपर्स आहेत महेश घाटुळे सर, ते कळंब गावाचेच आहेत. त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही ऐकलं असेल. तर कळंब जे आहे धाराशिवमध्ये पण आहे आणि यवतमाळमध्ये पण आहे. तर सर मला वाटतं धाराशिवमधले आहेत, कळंब तालुक्यातले. ठीक आहे, तर असे दोन जे तालुके असतात एकाच नावाचे 2 तालुके, ते पण तुम्हाला करणं भाग आहे, ते पण महत्त्वाचे असतात.
त्याच्यावर पण प्रश्न येण्याची शक्यता असते. बाजूला जर बघितलं यवतमाळ आहे, दारव्हा आहे, राळेगाव आहे. त्यानंतर आपण परत एकदा खाली आलो, दिग्रस तालुका दिसतोय तुम्हाला, आर्णी, घाटजी, पांढरकवड्याला दुसरं नाव आहे केळापूर तालुका, मारेगाव, वणी, झरी जामणी, इकडे बाजूला महागाव, पुसद महत्त्वाचं आहे, आणि उमरखेड. तर असे तब्बल 16 तालुके हे यवतमाळला लाभलेले आहेत. तर ते फार महत्त्वाचे आहेत सगळे, कारण की हे जास्त आपल्या परिचयाचे नसतात आणि यावरच मग आयोगाचा फोकस असतो, की आयोग काय करतो की अशा पद्धती तालुके आपल्याला विचारणार आणि आपण जास्त त्याच्याबद्दल वाचलेलं नसतं, परिचित नसतो, त्याच्यामुळे आपले उत्तर इथे चुकत असतात. त्यामुळे जे काही चर्चेत नसलेले पण काही जिल्हे असतात त्यांचं पण आपल्याला तालुके हे बघावं लागतात, कारण की आयोग काय विचारेल हे आपण सांगू शकत नाही. आता जर बघितलं तर 16 तालुके आपण पाहिलेत. आता वर जर आपण बघितलं तर कोणकोणत्या बॉर्डर लागत आहेत, तर अमरावतीची बॉर्डर लागते वर उत्तर साईडला, इकडे बाजूला वर्धा लागतो आहे, त्यानंतर चंद्रपूर जिल्हा लागतो आहे पूर्व साईडला, इकडे तेलंगणा राज्य लागतं आहे बघा सर्वात महत्त्वाचं, नांदेड जिल्हा लागतो आहे, इकडे हिंगोली जिल्हा लागतो आहे आणि वाशिम जिल्हा लागतो आहे. म्हणजे जवळपास बघा अमरावती 1, वर्धा 2, चंद्रपूर 3, नांदेड 4, हिंगोली 5 आणि वाशिम 6, असे 6 जिल्हे यवतमाळ जिल्ह्याला लागून आहेत, बॉर्डर तयार करतायत. आणि तेलंगणा राज्य हे कोणाकोणाला लागतं आहे बघा, घाटजी, त्यानंतर पांढरकवडा आणि झरी जामणी. तर ह्या 3 तालुक्यांना तेलंगणा राज्य लागून आहे. याआधी ते आंध्र प्रदेश होतं, पण तेलंगणा आणि आंध्र प्रदेश वेगळं झाल्यामुळे आता इथे तेलंगणा लागलेलं दिसतं आहे आपल्याला. ठीक आहे, तर बघा राजकीय मॅपमध्ये एवढंच होतं. पुढे आपण बघूयात आता नेक्स्ट. यामध्ये बघा नेर इथे तुम्हाला गुरांचा बाजार दिसू शकतो, इथे चिन्ह दाखवलेलं आहे. दिग्रसला पण असतं गुरांचा बाजार आहे, पुसद इथे गुरांचा बाजार आहे. पैनगंगा हे अभयारण्य आहे. इथे बघा टिप्पेश्वर तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, टिप्पेश्वरला काय आहे, इथे अभयारण्य आहे. त्यानंतर कापेश्वर इथे गरम पाण्याचे झरे पण दिसतं बघा तुम्हाला, इथे हे चिन्ह दाखवलेले गरम पाण्याचे झरे. इथं वणी इथे गुरांचा बाजार भरतो. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारचे एवढं महत्त्वाचं नाही याच्यामध्ये, पर्यटन स्थळं पण जास्त महत्त्वाची नाही आहेत. त्यामुळे आपण आता प्राकृतिकवर जाऊयात. बघा प्राकृतिकमध्ये जर बघितलं आपण सर्वप्रथम नदी बघू. आपण बघितलं होतं वरच की जी वर्धा नदी होती ती बॉर्डर तयार करत होती वर, तर त्याच पद्धतीने ही वर्धा नदी खाली येते आहे अमरावतीवरून. तर ही पण काय करते, यवतमाळला एक पूर्व साईडची जी म्हणू आपण बॉर्डर तयार करते. पूर्व साईडची पूर्ण बॉर्डर तयार केलेली आहे वर्धा नदीने, तर ही महत्त्वाचं आहे. त्यानंतर बेबळा नावाची नदी तिला येऊन मिळते, रामगंगा नावाची नदी तिला येऊन मिळते, निरगुडा नावाची नदी तिला येऊन मिळते आणि विदर्भा नावाची नदी तिला येऊन मिळते. विदर्भा, निरगुडा, रामगंगा आणि बेंबळा. ठीक आहे, त्यानंतर आपण एक सर्वात महत्त्वाची नदी जी आहे बघा, इथून जी बॉर्डर करते पूर्ण म्हणजे दक्षिण भाग जो आहे यवतमाळचा, पूर्ण दक्षिण भागला एक नैसर्गिक सीमा लाभलेली आहे. ती सर्वात महत्त्वाची आहे की जी पैनगंगा नदीने तयार केलेली. बघा इथून पैनगंगा नदी येते अशा पद्धतीने, तुम्हाला हे जे दाखवतोय मी, तर पूर्ण यवतमाळ जिल्ह्याला ती नैसर्गिक सीमा तयार करते. बघा पूर्ण नैसर्गिक सीमा दक्षिण साईडची ही पैनगंगेने तयार केलेली दिसते तुम्हाला. ठीक आहे, आणि पुढे मग ती कोणाला जाऊन मिळते, वर्धेला जाऊन मिळते. ठीक आहे, तर ही पैनगंगा महत्त्वाची आहे. पैनगंगा अशा प्रकारचे जाते. इथं बघा सहस्त्रकुंड धबधबा तुम्हाला दिसतोय, सहस्त्रकुंड धबधबा. याच्यावर प्रश्न येऊन गेलेला ऑलरेडी की इकडे खाली नांदेड आहे. ठीक आहे, मग नांदेडमध्ये आहे की यवतमाळमध्ये, अशा प्रकारचा प्रश्न तो विचारला गेला होता. त्यानंतर वर जर आपण गेलो, पूस नावाची नदी आहे जी की पैनगंगेची उपनदी आहे. त्यानंतर अरुणावती नदी ही पण पैनगंगेची आहे. अडाण नावाची नदी आहे. त्यानंतर वाघाडी नावाची नदी आहे आणि खुनी नावाची नदी. बघा खुनी नावाची नदीवर पण मी एकदा आपल्या जे आपण टेस्ट घेतलेल्या आहेत प्रीच्या बॅचमध्ये, तर त्या प्रीच्या बॅचमध्ये मी याच्यावर प्रश्न विचारलेला होता खुनी नावाच्या नदीबद्दल. ठीक, आणि त्याबद्दल आपण वेळोवेळी सांगतच असतो. तर खुनी नदी, वाघाडी नदी, अडाण नावाची नदी, अरुणावती नदी, पूस नावाची नदी, इकडे सहस्त्रकुंड धबधबा. तर अशा पद्धतीने यवतमाळमध्ये हे प्राकृतिक रचना आपल्याला दिसते. त्यानंतर आपण आता डोंगर बघूयात. इथं जर बघितलं या साईडला कोणते डोंगर नाही आहेत, पण पश्चिम साईडला जर बघितलं तर अजिंठ्याचे डोंगर दिसत आहेत, पुसदच्या टेकड्या दिसत आहेत. बघा पुसदच्या टेकड्या, तालुक्यावरून नाव भेटलेलं आहे पुसद टेकड्या. बस इतकंच आहे, एवढं काही महत्त्वाचं नाही आहे.
यवतमाळमध्ये, ठीक आहे. पण ह्या नद्या महत्त्वाच्या आहेत. वरून वर्धा पण येते आणि खालून पैनगंगा येते. तर या सगळ्या नद्यांच्या ज्या उपनद्या आहेत त्या पण फार महत्त्वाच्या आहेत. त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. आता तुम्हाला होमवर्क असं असणार आहे की या नद्यांवरचे जे धरणं असणार आहेत तर या धरणांची नावं, त्यांचे लोकेशन हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ते तुम्ही होमवर्कमध्ये करू शकता. बघा आता पुढे जर बघितलं आपण वाशिम, तर वाशिमचं आपण बघणार आहोत की वाशिममध्ये जर बघितलं तर आकाराने हा छोटा जिल्हा आहे. यामध्ये जर बघितलं तर एकूण 6 तालुके आहेत. 6 तालुके वाशिममध्ये येतात. सर्वात उत्तरेकडचा कारंजा, त्यानंतर मंगरुळ पीर, पीरच्या नंतर खाली मानोराच्या बाजूला मालेगाव. बघा मालेगाव अजून कुठे आहे? नाशिकमध्ये, ठीक आहे. असे डबल जे आहेत तालुके ते आपल्याला आढळतात महाराष्ट्रामध्ये. मालेगाव नाशिकमध्ये पण आहे आणि मालेगाव एक वाशिममध्ये पण आहे. इथं रिसोड आहे, वाशिम आहे, ठीक आहे. तुम्हाला जेवढे समान तालुके माहिती असतील की प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही काही असतात की सारखे नावाचे तालुके, तर ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. बघूयात तुम्हाला किती माहिती आहेत आणि किती सेम तालुके आपल्याला आढळतात. आता बघा एवढे जर आपण पाहिले 6 तालुके बघितले आपण. वर कारंजा आहे, सर्वात दक्षिणेकडे रिसोड आहे आणि बाजूला मग मानोरा आणि मालेगाव. आता जर आपण सीमा बघितली तर अमरावती जिल्ह्याची इथे बॉर्डर लागते. इथे अकोला जिल्हा लागतो आहे, बुलढाणा जिल्हा लागतो आहे, हिंगोली लागतो आहे आणि बाजूला यवतमाळ लागतो आहे. म्हणजे असे जर पाहिले आपण तर 5 जिल्हे इथे आपल्याला बॉर्डर तयार करताना दिसत आहेत. हे झालं आपलं राजकीय. पुढे जर आपण गेलो लोहमार्ग आणि प्रसिद्ध ठिकाणे, यामध्ये जर दिसतं आपल्याला सोहळ हे काय अभयारण्य आहे. इथे शेलूला बाजार भरतो गुरांचा. इथे शिरपूर आहे, इथे पण बाजार भरतो. रिसोडला पण गुरांचा बाजार भरतो. बाकी एवढी इम्पॉर्टंट माहिती इथे दिलेली नाही आहे. एक रेल्वे महामार्ग जातो आहे बघा, रेल्वे मार्ग वाशिममधून जातो आहे, ठीक आहे. राष्ट्रीय महामार्ग आपल्याला इथे दिसत नाही, पण लोहमार्ग दिसतो आहे 2 ठिकाणी. पुढे जाऊयात आपण प्राकृतिक, जे की महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. वर दिसते तुम्हाला बेंबळा नावाची नदी, जी की आपण वर पण बघितली यवतमाळमध्ये. त्यानंतर अडाण नावाची नदी, ती पण आपण यवतमाळमध्ये बघितली. अडाण नावाची नदी. अरुणावती नदी पण पाहिली आपण. त्यानंतर पूस नावाची नदी, इथं ही महत्त्वाची आहे, पूस नावाची नदी. त्यानंतर चंद्रभागा नदी, पैनगंगा नदी. इथं म्हणजे ही पैनगंगा खालून जाते बघा. आणि इथे एक सर्वात महत्त्वाची नदी कयाधू नावाची नदी, कयाधू, ठीक आहे, कयाधू नावाची नदी. तर ही पैनगंगा अशा पद्धतीने इथून येते बघा, अशा पद्धतीने इथून येते. मग ती पुढे जाऊन मग यवतमाळला पण काय करते? बॉर्डर तयार करते. इथून ती बाहेर निघते आणि यवतमाळला बॉर्डर तयार करते. म्हणजे ती वाशिम जिल्ह्यातून पण जाते पैनगंगा नदी. पैनगंगेला ही कयाधू नावाची नदी येऊन मिळते, कास नावाची नदी येऊन मिळते, निर्गुणा नावाची नदी येऊन मिळते, ठीक आहे. नाही, निर्गुणा वर चालली, राईट. पण कास नावाची नदी ही खाली येते. त्यानंतर इथं बघा वर जाणाऱ्या ज्या नद्या आहेत, काटेपूर्णा नदी, मोरणा नदी, ह्या आपण कुठं बघितल्या होत्या? अकोलामध्ये बघितल्या होत्या. वरच्यात पूर्णा नदीला जाऊन मिळत आहेत, ठीक आहे. इथं अडाण नावाची नदी ह्या इकडे जात आहेत वर्धाकडे, अरुणावती वगैरे, ठीक आहे. आणि इथं पूस नावाची नदी पण तुम्हाला दिसते. तर हे झालं आपलं पैनगंगा आणि या बाकीच्या उपनद्या. यामध्ये जर बघितलं तर महत्त्वाचं अजिंठ्याचे डोंगर आहे बघा. वाशिममध्ये काय पसरलेले? अजिंठ्याचे डोंगर पसरलेले. बाकी आपल्याला इतर कोणते डोंगर आपल्याला इथे दिसत नाहीत. पुढे जाऊयात आपण बुलढाणा जिल्हा आपण घेतोय. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण आपण तालुके बघतोय. तर बुलढाणामध्ये एकूण तालुके असणारे 13 तालुके आहेत. 13 बघा कोणकोणते आहेत बघूयात. सर्वात उत्तरेकडे आहे संग्रामपूर. संग्रामपूरच्या बाजूला जळगाव, त्याचं दुसरं नाव आहे जामोद तालुका, ठीक आहे. इकडे बाजूला जळगाव जिल्हा आहे, पण जळगाव तालुका पण इथे जामोद. त्यानंतर नांदुरा, मलकापूर इकडे आहे शेगाव, ठीक आहे, गजानन महाराजांचं शेगाव. त्यानंतर खामगाव, मोताळा, बुलढाणा आणि चिखली. तर अशा पद्धतीने हे तालुके आहेत. खाली मेहकर आहे, दक्षिण साईडला देऊळगाव राजा आहे, सिंदखेड राजा आहे आणि लोणार आहे. तर लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा यांचे सगळ्यांचे लोकेशन तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. फार इम्पॉर्टंट पॉईंट हा असणार आहे. बघा 13 जे तालुके आहेत ते आपण पाहिलेत, ठीक आहे. सगळ्यांचं लोकेशन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण यावर भरपूर वेळा प्रश्न येतात. विशेष करून लोणार जो तालुका आहे तो महत्त्वाचा आहे, सिंदखेड राजा महत्त्वाचा आहे, ठीक आहे, आणि शेगाव पण महत्त्वाचं आहे. आता आपण बघूयात बॉर्डर कोणकोणते जिल्हे करतात. इथं अमरावती करतोय बघा बॉर्डर 1, मध्य प्रदेशची पण बॉर्डर लागून आहे, ठीक आहे. नंतर जळगाव जिल्हा आहे म्हणजे 2, जळगाव जिल्हा 2, औरंगाबाद जिल्हा, संभाजीनगर जिल्हा आपण म्हणूयात 3, त्यानंतर जालना 4,
ठीक आहे. इकडे हिंगोली आहे म्हणजे 5 आणि वाशिम जिल्हा लागतो आहे म्हणजे 6, एकूण 6 जिल्हे. अजून एक आहे अकोला म्हणजे 7. आपल्या इथे 7 जिल्हे जे आहेत इथे लागलेले दिसत आहेत. ठीक आहे. तर आपण एकदा क्रॉस चेक करूयात बुलढाणामध्ये किती लागत आहेत म्हणून. बघा, बुलढाणा जर बघितलं आपण, जळगाव बघितलं, छत्रपती संभाजीनगर, जालना, त्यानंतर आपण खाली काय बघितलं होतं, जालन्याच्या बाजूला हिंगोली. बरं, परभणी लागत नाही. परभणी हे खूप ठिकाणी दिलेलं आहे मॅपमध्ये, पण परभणी लागताना दिसत नाही आपल्याला स्टेट बोर्डनुसार. हिंगोली लागताना दिसतं आहे. हिंगोली, त्यानंतर वाशिम लागतं आहे आणि वाशिमच्या नंतर अकोला लागतं आहे आणि अमरावती पण वरच्या भागामध्ये लागतं आहे. म्हणजे बरोबर आहे, आपला हा जो मॅप आहे हा ऑथेंटिक मॅप आहे. तर यासाठीच तुमची ही मदत होत असते, या मॅपची याच्यासाठीच मदत आपल्याला होत असते की आपल्याला ऑथेंटिक डेटा याच्यामध्ये भेटत असतो. तर हा पुरावा आपण आयोगाला दाखवू शकतो. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की 7 जिल्हे हे आपल्याला बुलढाण्याला लागलेले दिसत आहेत. बघा, नीट तुम्ही बघून घ्या एकदा प्रॉपर, कारण की काही मॅप हे फार चुकीचे आहेत. त्यामध्ये परभणी लागलेलं दिसतं आहे, काही ठिकाणी छत्रपती संभाजीनगर लागलेलं दिसत नाहीत. तर तो जो काही क्रुशल पॉईंट आहे, म्हणजे एक छत्रपती संभाजीनगरचा एक क्रुशल पॉईंट आहे, इथे कुठेतरी परभणी लागताना दाखवलेलं आहे काही मॅपमध्ये. इथे जळगाव जिल्हे पण काही ठिकाणी थोडं दाखवत नाही, किंवा अमरावतीला पण थोडा प्रॉब्लेम येतो. अमरावती आणि बुलढाणा हा लागलेला नसतो काही ठिकाणी. तर तो पण एक पॉईंट महत्त्वाचा आहे. तर पुढे जाऊयात आपण जे की लोहमार्ग आणि प्रसिद्ध ठिकाणी. यामध्ये जर बघा, पुढे तुम्हाला वर जे दिसतं आहे आंबा बरवा अभयारण्य, त्यानंतर इथे थंड हवेचे ठिकाणे. या ठिकाणी इथे एक लोहमार्ग पण जातो आहे बघा, मलकापूर आणि शेगावला तुम्हाला माहीत असेल की तिथे रेल्वे मार्ग आहे. ज्ञानगंगा मी जो बोललो होतो तुम्हाला आधी, चुकून मी काय बोललो, यवतमाळ बोललो, पण बुलढाणामध्ये आहे ते ज्ञानगंगा अभयारण्य. ठीक आहे. इथे पण थंड हवेचे ठिकाणी बुलढाण्याजवळ. त्यानंतर इथं तुम्हाला माहीत असेल जगप्रसिद्ध लोणार सरोवर. ठीक आहे. लोणार सरोवर सर्वात महत्त्वाचं. इथं अभयारण्य पण आहे, लोणार अभयारण्य. ते फार महत्त्वाचे आहेत सगळे. ठीक आहे. आता इतर जे पर्यटन स्थळं वगैरे असतील तर ते तुम्ही बघून घेऊ शकता, कारण की आपला जो मेन फोकस असणार आहे तो तुम्हाला लोकेशन आणि स्टेट बोर्डमध्ये कशा पद्धतीने माहिती दिलेली ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं, हा आपला मेन टास्क असणार आहे. बघा, आता आपण प्राकृतिक बघू. सातपुडा पर्वतरांग पसरलेली वर, गाविलगडचे डोंगर पसरलेले. त्यानंतर आपण खाली जर गेलो, अजिंठ्याचे डोंगर आहेत. अजिंठ्याचा डोंगर इथं सगळा पसरलेला आहे. बस इतकेच डोंगर इथं आपल्याला दिसत आहेत. आता नद्या महत्त्वाच्या आहेत. नद्या जी आपण बघितली होती आधी, अमरावतीमधून येत होती, पूर्णा नावाची नदी. पूर्णा नदी, वरून तिला कोणकोणत्या नद्या येऊन मिळतात बघा. तर वान नावाची नदी आहे, बाणगंगा नदी आहे, बेंबळा नावाची नदी आहे, निपाणी नावाची नदी आहे. डाव्या बाजूने जर बघितलं आपण, मास नदी आहे, बोर्डी नावाची नदी आहे, ज्ञानगंगा नावाची नदी आहे, केदार नदी आहे, विश्वगंगा नदी आहे, नळगंगा आहे. बघा, ज्ञानगंगा, विश्वगंगा, नळगंगा हे तुम्ही सोबत पाठ करायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने ज्ञानगंगा, विश्वगंगा आणि नळगंगा. त्यानंतर खाली जर आपण गेलो, इथे मस नावाची नदी आहे, मन नावाची नदी. मन नावाची आपण नदी ऑलरेडी पाहिली होती, मन नावाची नदी. इथे जलगंगा पण दिसते तुम्हाला. त्यानंतर खाली पैनगंगा तुम्हाला दिसते बघा, अजिंठ्याच्या डोंगरच्या खाली पैनगंगा नावाची नदी. पैनगंगा खाली गेली, इथं खडकपूर्णा नदी बघा, खडकपूर्णा नावाची नदी. आणि लोणार सरोवर तर आपण पाहिलंच आधीच. ठीक आहे. बघा, एवढं काही महत्त्वाचं नाही आहे, कारण की याच्यामध्ये डोंगर आणि टेकड्या या जास्त प्रमाणात नसल्या कारणाने हे थोडं इझी जातं आपल्याला. अमरावती विभाग जो आहे तो थोडा पाठ करण्यासाठी किंवा अभ्यासासाठी हा इझी जात असतो. त्याच्यामुळे याच्यावर तुम्ही विशेष लक्ष असू द्या, कारण की यातले जे काही तालुक्यांचे नावं आहेत तेच थोडे आपल्याला प्रॉब्लेमॅटिक असू शकतात, कारण की आपलं जास्त परिचयाचे नसतात ते आणि आपण जास्त अभ्यास करत नाहीत तालुक्यांचा. त्यामुळे एकदा तालुके पण नीट बघून घ्या. आणि तुम्हाला मी जो सांगितलं होतं कॉमेंट सेक्शनमध्ये की जे सारखे तालुके असतील 2 जिल्ह्यांमध्ये, तर त्याचे पण नावं तुम्ही मला सांगू शकतात. तर बघा मित्रांनो, आपले एक जे सिम्पल मेथड अशी असणार आहे की तुम्हाला एक जस्ट लोकेशन कशा पद्धतीने आहेत आणि कशा पद्धतीने वरवरचे प्रश्न हा आयोग आपल्याला विचारत असतो. तर याच्यामध्ये काही जास्त डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे. आपल्याला फक्त एक परीक्षाभिमुख अभ्यास आपला झाला पाहिजे, कारण की तुम्हाला पण माहीत असेल की राज्यसेवेमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावर हे जास्त प्रश्न विचारले जात नाहीत. कंबाईनला विचारले जाऊ शकतात, पण राज्यसेवेमध्ये हे कमी प्रमाणात विचारले जातात. आणि विचारले तरी ते कशा पद्धतीने विचारतायत तुम्हाला माहीत असेल. मागचे प्रश्न नंदुरबारचे तालुके वगैरे विचारलेले होते, पुण्याचा तालुका विचारलेला होता, जुन्नर वगैरे. तर त्यामुळे तशा पद्धतीने तुम्ही त्यावेळेने अभ्यास करायला पाहिजे. डोंगर वगैरे आपल्याला विचारले जातात,
नद्यांचं लोकेशन आपल्याला विचारलं जातं, उपनद्या आपल्याला विचारल्या जातात, काही पर्यटन स्थळं पण आपल्याला विचारले जातात. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कॉमेंट पण नक्की करा. आणि जर व्हिडिओला किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.